जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहरि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्षम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेतर्फे सर्वप्रथम सर्वांना सादर वंदन, सगळ्यांना नमस्कार करतो। मनुष्य जन्म घेतो, आई वडिलांचे संस्कार घेतो, ज्ञान घेतो, मोठा होतो, आपल्या संसारात आपल्या प्रपंचात प्रगतीसाठी धडपड करत असतो। सतत सतत त्याचे प्रयत्न सुरू असतात। हे सगळ्यांचं आहे आणि हे करत असताना विविध प्रकारची माणसं, विविध विचारांची माणसं, विविध ज्ञानाची माणसं त्याला वेळोवेळी भेटत असतात आणि त्यांच्याकडनं त्याला जेवढं पाहिजे तेवढं तो घेत असतो। हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेजणच असं करत असतात। जेव्हा माझ्या समोर एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेला आपण सर्वप्रथम काय बघतो? त्याचा पेहराव, तो दिसतो कसा, त्याच्यानंतर तो बोलतो कसा, त्याच्यानंतर त्याचं ज्ञान कसं आहे आणि त्याच्या पुढे तो कसे शब्द वापरतोय किंवा कसा बोलतोय आणि त्याच्यातनं त्याचं ज्ञान कसं प्रगट होतोय याकडे आपलं बारकाईने लक्ष असतं। जर तो गलिच्छ दिसत असेल, गबाळा दिसत असेल तर आपण त्याचा तिरस्कार करतो। बोलताना जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला हसू येतं। पण त्याचं ज्ञान जर चांगलं असेल, ज्ञानी असेल, तो अभ्यास पूर्ण ज्ञान असेल आणि तो त्याची शब्दफेक जी आहे ती जर प्रभावी असेल तर आपण लगेच त्याच्याकडे आकर्षित होतो। आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्याशी दोस्ती करावी, बोलावं आपल्याशी, त्याचं ज्ञान आपल्याला मिळवता यावं। म्हणजेच महत्वाचं काय आहे की आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो, राहतो, त्यावेळेला त्या समाजाकडनं जेव्हा आपण अपेक्षा करतो त्यावेळेला जे संवादातले शब्द असतात ते सर्वात महत्वाचे असतात आणि आपलं आचरण।
ह्या दोन्हीच्या माध्यमातून आपल्यातले गुण, सत्वगुण असं म्हटलेलं आहे समर्थांनी. आजची जी उभी आहे ती समर्थ म्हणतायत, शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले तो सत्वगुण. जर मला समाजामध्ये काही मिळवायचंय, काही स्थान प्राप्त करायचंय, कर्तृत्व दाखवायचंय, तर मी दुसऱ्याचा दुस्वास करावा का? शब्दाच्या माध्यमातून, माझ्या क्रियेच्या माध्यमातून. कारण एक अशी म्हण आहे म्हणा, किंवा अशी वदंत आहे की, आणि आपण त्याचा अनुभवही घेतो की माणसं जोडायला वेळ लागतो, तोडायला 1 सेकंदही पुरेसा असतो. त्यामुळे आपल्या षड्रिपूंवरती आपण ताबा मिळवता आला पाहिजे आपल्याला. क्रोध जो आहे ना, तो अतिशय वाईट आहे. प्रत्येक संतांचं हेच सांगणं आहे, क्रोध अतिशय वाईट. तसं तर षड्रिपू वाईटच आहे, पण त्यातल्या त्यात क्रोध हा जो आहे ना, हा माणसाला कधी येईल आणि कधी त्याचं पतन होईल हे सांगता येत नाही. काम, क्रोध, मद, लोभ, मद, मोह, मत्सर. म्हणून समर्थांनी इथे शब्द कठीण न बोले. आता या कठीण मध्ये 2 अर्थ होतात. एक तर जड शब्द नाही, म्हणजे जो समोरच्याला कळणार नाही असा शब्द, किंवा राग येऊन काहीतरी वाईट बोलणं असा शब्द. असं बोलू नये. असं ज्याला काही मिळवायचंय, सत्वगुण ज्याने अंगीकार करायचा आहे, त्याने शब्द कठीण न बोले, पुढे अतिनेमेसी चाले. जे नियम आखून दिलेले आहेत त्या नियमांप्रमाणे आपलं आचरण करणारा, पळवाट नाही शोधायची. ध्येय गाठण्यासाठी पळवाट शोधायची नाही. कष्ट करायला लागले तरी चालतील, पण नियमांमध्ये राहून. मागच्या एका याच्यामध्ये आपण आपलं झालाय हा विचार की विवरता विशेषा विशेष, जसं वाचनामध्ये आहे तसं आचरणामध्ये सुद्धा पाहिजे. 30 गोष्ट केली की ती एक प्रकारे पक्की होऊन जाते, पण त्याचा कंटाळा आलाय म्हणून पळवाट शोधायची आणि पटकन पुढे मला कसं जाता येईल हे बघायचं, हे वाईट. म्हणून समर्थ म्हणतायत, सत्वगुणी माणूस कसा आहे, अतिनेमेसी चाले. तर पुढे म्हणतायत, योगी जेणे तोषविले. आता योगी म्हणजे फक्त साधू संत असं आहे का? नाही. जे ज्ञानाने परिपक्व आहेत, अभ्यासाने परिपक्व आहेत, ते सर्व. प्रत्येकाकडे काही ना काही ज्ञान आहे, फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याचा वापर आपण करून घेता आला पाहिजे. उगाचच नुसतं ओरडून किंवा हे तुला जमत नाही, हे तुला जमत नाही असं त्याच्यावरती भडीमार करून त्याचं खच्चीकरण करायचं नाही. तर त्यातला जो चांगला गुण असेल तो पटकन घ्यायचा आणि त्याचा वापर करायचा. आणि जे ज्ञानी आहेत त्यांच्याकडे जे चांगलं आहे ते तर आपण घ्यायचं आहेच. ते बोलतात कसं, वागतात कसे, त्यांचं आचरण कसं आहे, त्यांचे विचार कसे आहेत. योगी जेणे तोषविले तो सत्वगुण. असा हा सत्वगुण आपल्याला जर अंगीकारता आला तर उत्तमच. समर्थ म्हणतात हे कसं मिळणार? अनुतापे करावा त्याग, अथवा करणे भक्ती योग, नाही तरी धरणे संग साधूजनाचा. साधूंच्या संगतीत राहायचं, सज्जनांच्या संगतीत राहायचं, म्हणजे आपले विचार अधिकाधिक प्रगल्भ होत जातात.
असे लोक जे असतात ना, हे परीक्षावंत असतात. ते आपली बरोबर परीक्षा करतात आणि त्याच्यातून आपल्याला काय चुकलंय आणि काय बरोबर आहे आणि योग्य मार्ग काय याचं मार्गदर्शन करतात. समर्थ म्हणतात, परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानियांपुढे ज्ञान बोलावे वाटे. आणि मग जेव्हा आपण समाजातल्या इतर लोकांशी संवाद साधू, त्यावेळेला त्याचं जे फलित आहे ते योग्य असणार आहे. परवाच मी पांडुरंग शास्त्री आठवले जे आहेत स्वाध्याय परिवारचे, त्यांची एक गोष्ट वाचली. एका माणसाने थोडासा विज्ञानाचं अधिष्ठान असलेला माणूस होता. त्याने विचारलं की अंड आणि दूध हे दोन्ही प्राणीचे पदार्थ आहेत, मग अंड नॉनव्हेज मध्ये येतं किंवा मांसाहारामध्ये येतं आणि दूध शाकाहारामध्ये येतं, हे कसं काय? त्यांनी दिलेलं उत्तर एकदम योग्य आहे. काय म्हणतायत पांडुरंग शास्त्री की अंड जे आहे ह्याची जी उत्पत्ती आहे ती वासनेत नाही आणि दूध जे आहे त्याची उत्पत्ती वात्सल्यात नाही. शब्द बघा किती मार्मिक आहे. अंड जे आहे ते वासनेतनं आहे, वासनेतनं उत्पत्ती आहे त्याची, आणि दूध जे आहे त्याची उत्पत्ती वात्सल्यात नाही आणि वासनेतनं असल्या कारणाने ते त्याज्य आहे. कारण जे आपण खातो त्याप्रमाणे आपले विचार बनतात. हे आपल्याला कळतं कोणाच्या संगतीमुळे? साधुजनांच्या. आणि मग आपण ह्या गोष्टीवरती ठाम राहतो की आपली जी उपासना चाललेली आहे, आपलं जे वर्तन चाललेलं आहे आणि आपण जे मिळवलेलं ज्ञान आहे ते सत्याच्या मार्गाने चाललेलं आहे. आणि मग आपला उद्धार, आपलं यश हे त्या गोष्टींवरती अवलंबून असतं जे जीवनामध्ये समाधान मिळवून देतं. समर्थ म्हणतात, ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगोद्धार. उपासना हा विषय आपला झालेला आहे बऱ्याच वेळेला. भगवंताच्या जवळ राहून जे जे करता येईल, म्हणजे सत्याच्या जवळ राहून जे जे करता येईल, सत्य जितकं जास्तीत जास्त सत्याच्या जवळ राहता येईल तितकं तितकं राहणं म्हणजे उपासना. आणि ते करण्यासाठी म्हणून आजची जी ओवी आपण चिंतनाला घेतलेली त्याच्यामध्ये समर्थ सत्वगुण सांगतायत. शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले तो सत्वगुण. आणि अगदी सोपं आहे, हा सत्वगुण स्वीकारायला काहीच अवघड नाहीये. जितका जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तितकं समाजाशी एकरूप व्हायचं. आणि हे असं एकरूप असलं ना की दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आपलं जे मनोबल आहे ते वाढतं, आणि दुसरं म्हणजे कदाचित कोणी शत्रू निर्माण झाला तर त्यालाही भय राहतं की हे सगळेजण एकत्र आहेत. आजची जी परिस्थिती आहे आपली ती मी काही वेगळी सांगायला नको, सगळं विखुरलेलं आहे. 4 जण एकत्र येतात, परत 2 जण बाहेर पडतात, परत 8 जण येतात, परत 4 जण बाहेर पडतात. हे जे काही चाललंय ना, हे कुठेतरी आता आपण ह्याचा विचार केला पाहिजे. आपण एक समविचार ठेवला गेला पाहिजे आपला, जो संतांनी सांगितलेला आहे, सज्जनांनी सांगितलेला आहे, समर्थांनी सांगितलेला आहे.
एकी आपल्याला महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी जे आपलं वक्तृत्व आहे, जे शब्द आहेत ते इतके पक्के पाहिजेत, ठाम पाहिजेत. कोणाची बुद्धी कुठे असेल, काय असेल हे आपण पटकन ओळखू शकत नाही. पण चाणाक्ष बुद्धी जर ठेवली तर आपण ते साध्य करू शकतो. एक छोटासा दृष्टांत देतो आणि आजचं चिंतन इथे थांबूया. 2 जण मित्र, एक व्यवसाय त्यांचा, पण त्यातला एक असतो आस्तिक आणि दुसरा असतो नास्तिक. नाही म्हणता येणार, पण त्याचं विज्ञानावरती जास्त त्या दोघांचे नेहमी वाद चालायचे. हा म्हणायचा जिथे विज्ञान संपतं तिथे ज्ञान सुरू होतं. दुसरा म्हणायचा जर तसं असेल तर विज्ञान मला दाखवता येतं, पण मला दाखव देव कुठे आहे. असे त्यांचे वाद चालायचे. एक दिवस त्यांना एक काहीतरी मोठं ऑर्डर मिळते किंवा त्यांचा व्यवसाय जो असतो तो वाढण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होणार असते. म्हणून हा जो आस्तिक असतो तो म्हणतो की मी माझ्या गुरुकडे जाणार आहे, थोडासा जंगलाचा मार्ग आहे, तू पण चल बरोबर. तो म्हणतो नाही रे, काय वेळायच काय, मला काही नाही, आपण कष्ट केले की आपल्याला मिळणार. पुढे असं तसं त्यांचं होतं, पण शेवटी हो नाही करता करता तो त्याला म्हणवतो, तू नुसतं बस तर खरी, नुसतं काय सांगतायत ते ऐक, तिथे तुला वाटलं नमस्कार कर तर कर, नाही तर नको करू, परत येऊ आपण, पण मला जायचंय तू, आणि माझी अशी इच्छा आहे की तू पण यावं. एकही शब्द बोलू नको. हो नाही करता करता तो तयार होतो. ते दोघे जण त्यांच्या स्वतःच्या गाडीतनं जातात. रस्ता जंगलाच्या एका टोकाला असल्यामुळे रस्ता अर्थातच खराब असतो पुढचा. ते तिथे पोहोचतात. जे काही त्या जो आस्तिक असतो त्याला जे काही म्हणायचं असतं ते त्यांच्या त्या गुरूंसमोर बोलतो, नमस्कार करतो, थोडा वेळ बसतो तिथे, ते जे काय सांगतात ते ऐकतो. हे दोघं जण ऐकत असतात. हा जो दुसरा असतो त्याला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, काय वेळ वाया घालवतोय हा, असं म्हणजे त्याच्या मनामध्ये सतत तो राग निर्माण होत असतो. काय वेड्यासारखा करतो हा, काय नुसतं ते, त्यांनी काय मिळणार आहे त्यांनी. पण तरी सुद्धा नाईलाज असतो, काय करणार. असं होता होता 1 तास 1.5 तास जातो. ते म्हणतात आता आम्ही निघतो. म्हणून ते दोघे त्या आश्रमाच्या बाहेर येतात आणि आपल्या गाडीकडे येतात. तर त्यांच्या लक्षात येतं पुढच्या एका चाकाचे जे 4-5 जे स्क्रू आणि हे लावलेले असतात चाक अडकवण्यासाठी, ते सगळे निघालेले असतात. ते कसे आले तिथपर्यंत कोणाच्या लक्षातच येत नाही, पण ते आता तिथे नसतात पडलेले. आता काय करायचं बरं, इथून ह्याच मार्गाने परत जायचं म्हणजे गाडी इथे ठेवायला लागणार नाही, तर ती तशी ढकलत घेऊन जायला लागणार. कसं घेऊन जाणार. पुढे कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर नंतर शहर चालू होणार, त्याच्या पुढे आपल्याला काहीतरी मिळणार. त्यामुळे हा म्हणतो काय बघ हे असं तुझं आहे. त्यांचे तिथे वाद विवाद चालू होतात. कशाला आणलंस तू इथे, काहीतरी उगाचच तुला कळत नाही वगैरे, असं जोर जोरात त्यांचं भांडण सदृश चालू होतं, वादविवाद चालू होतात. ते जे त्याचे जे गुरु असतात ते येतात बाहेर. काय झालं बाळांनो, कशाला भांडताय. तर हा सांगतो काय तुमच्यासाठी म्हणून हा इथे आला आणि बघा काय झालं ते. म्हणे ते स्क्रू चारीच्या चारी स्क्रू निघून गेले. आता कुठे गेले, रस्ता इतर खूप खराब आहे. कसा आलो, नशिबाने आमच्या आलो, नाही तर मध्येच कुठे ऍक्सिडेंट झाला असता, काय झालं असतं, असं तो त्यांना रागावून सांगतो. ते शांतपणे ऐकून घेतात.
बरं बाळा, रागवू नको, काय झालंय मला सांग. ते परत एकदा सांग. दुसरा जो असतो, जो त्यांच्यासाठी आलेला असतो, तो सांगतो की असं असं झालेलं आहे, तर आम्ही आता ही 8 ते 10 किलोमीटर गाडी नेऊ कशी, नाही तर मग इथे ठेवावी लागेल, मग आम्ही जाणार कसं. ते एकदा गाडीकडे बघतात, हत्तीच्या एवढंच ना, बाकीची जी 3 चाकं आहेत त्याला 4च्या 4 स्क्रू आहेत, त्यातला एक एक लाव, याला प्रत्येकाला 3-3 होतील. पुढे जिकडे दुकान दिसेल त्या दुकानामध्ये जा आणि त्याला प्रत्येकाला एक एक लावून घे की झालं. किती क्षणभरामध्ये हा विषय सोडवला. मला तात्पर्य हे सांगायचंय की सकारात्मक दृष्ट्या बघायला पाहिजे. विज्ञान सत्य आहे कारण ते दिसतंय, पण ज्ञान दिसत नाही याचा अर्थ ते असत्य आहे असा अर्थ बिलकुल नाही. आणि कोणाची बुद्धी कुठे चालेल हे तर्काने ठरवायचं नाही, प्रत्यक्ष बघायला पाहिजे. आणि तोपर्यंत जितकं जास्तीत जास्त शक्य होईल तितकं त्याच्याशी योग्य तेच बोललं पाहिजे. कार्य करीत असताना सुद्धा एक छान वाक्य वाचलं, आपण जीवन जगताना योग्य ते घ्यायला पाहिजे, योग्य ते बोलायला पाहिजे. आपण काय करतो, जे सोपं आहे ते घ्यायचा प्रयत्न करतो. मला आता गरज नाहीये ना, चल दे सोडून, असं नाही. त्याच्यातनं सुद्धा आपल्याला ठीक आहे आता गरज नाही ना, तेही त्याला नकार हा सुद्धा गोड शब्दात देता आला पाहिजे. म्हणून समर्थांची जी ओवी आहे ती हीच सुचवते की जीवनामध्ये सत्व गुण अंगीकारायचा कसा. शब्द कठीण न बोले, अति नेमेसी चाले, योगी जणे तोषविले तो सत्व गुण. एक छोटीशी रचना, शब्द बोलताना कसा असावा कसा नसावा या बाबतीत. शब्द बोलताना असावी कोमलता, शब्द बोलताना असावी कोमलता, जैसा मातेचा प्रेमळ बोलावा. शब्द बोलताना असावी सालसता, शब्द बोलताना असावी सालसता, जैसा संत सज्जनांचा अनमोल ठेवा. शब्द बोलताना असावी सहजता, शब्द बोलताना असावी सहजता, जैसा बालकाचा निरागस स्वभाव. शब्द बोलताना असावी नम्रता, शब्द बोलताना असावी नम्रता, जैसा शिष्याचा गुरुप्रती आदर भाव. शब्द बोलताना असावी अचूकता, शब्द बोलताना असावी अचूकता, जैसा तीर कमानीने लक्ष्याचा भेद. शब्द बोलताना असावा विश्वास, शब्द बोलताना असावा विश्वास, जैसा देव सद्गुरूंचा आशीर्वाद. शब्द बोलताना असावी जरब, शब्द बोलताना असावी जरब, जो असे शिस्तीचा अंतर्भाग. शब्द बोलताना असावा सुलभ, ज्याने फुलती जीवनाचे रंग. शब्द बोलताना नसावा निर्फळ, शब्द बोलताना नसावा निर्फळ, ज्याने जनास वाटे सारे बाष्कळ. शब्द बोलताना नसावा पोकळ, शब्द बोलताना नसावा पोकळ, ज्याने तुटे मनगटाचे बळ. शब्द बोलताना नसावा उद्धट, शब्द बोलताना नसावा उद्धट, ज्याने बिघडे अंतःकरण. शब्द बोलताना नसावा पोचट, शब्द बोलताना नसावा पोचट, ज्याने गळून पडे अवसान. शब्द बोलावा नित्य सनातन, शब्द बोलावा नित्य सनातन, ज्याने वाढे आत्मसन्मान. शब्द बोलावा नेहमी सत्य, ज्याने घडे सदा सत्कृत्य. शब्द बोलावा नेहमी सत्य, ज्याने घडे सदा सत्कृत्य. थांबूया इथे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विण नसे दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तातमी बालक. जय जय रघुवीर
समर्थ